अकबर लाला सर यांचा थोडक्यात मी या ठिकाणी परिचय देत आहे. डॉक्टर अकबर लाला सर MSc B.Pharm, B.Ed, M.Ed, PhD त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे. ते हास्यकवी व्यंग्यकवी आहेत. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषावरती त्यांचं प्रभुत्व आहे. ते एक सुंदर व्याख्याते, मार्गदर्शक, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, विचारवंत आणि उत्कृष्ट असे सूत्रसंचालक, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक तज्ञही ते आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आपल्याला डॉक्टर अकबर लाला सर आपल्याला सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आपल्याला या ठिकाणी घेणार आहे. मी त्यांचं पुनश्च एकदा विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतोय आणि शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई रोडगे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. ठीक आहे. वेळेअभावी आपण या ठिकाणी प्रास्ताविकला विराम या ठिकाणी देऊन मी विनंती करतोय प्राध्यापक डॉक्टर अकबर लाला सरांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन मुलांना करावं. मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आता आपण या ठिकाणी साबणे सरांच्या माध्यमातून माझी प्रशंसा, माझी स्तुती आपण ऐकली. आज ही स्तुती माझी झाली, जी प्रशंसा झाली, यापूर्वी अशी कधी एवढी प्रशंसा, एवढी स्तुती कधी झाली नव्हती. यापूर्वी एकदा झाली होती, ती म्हणजे माझ्या लग्नापूर्वी माझ्या सासऱ्याने केली होती. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्यासमोर सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून मी सुंदर हस्ताक्षराच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर यांनी हे कार्यक्रम आयोजित केला. या संस्थेचे संस्थापक आमचे गुरुवर्य आदरणीय सन्माननीय गणेशदादा हाके पाटील साहेब. मी तर म्हणतो की दादांचं व्यक्तिमत्व पहा. दादा जसे व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांचं कार्य कसं चांगलं आहे, त्यांची संस्था, त्यांची शाळा, त्यांचे कर्मचारी, त्यांचे विद्यार्थी सुद्धा तसेच. झाड जसं असेल तशी फळं लागतात. दादाचं वैशिष्ट्य आहे, दादाचं प्रत्येक काम डिसिप्लिन ऍक्टचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही त्या ठिकाणी निघून म्हणून दादांचं वैशिष्ट्य त्यांच्या संस्थेतले कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आलेलं आहे. हे मी माझ्या डोळ्याने निघून पाहिलंय. आता त्या शाळेच्या मुख्याध्यापिका रोडगे मॅडम, त्यांची काय स्तुती करावी हो. अहो, ते महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आहेत. ते आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु मॅडमचं एवढं कार्य चांगलं आहे. चांगली माणसं चांगल्या माणसांना शोधत असतात. एक प्रसंग होता माझा की मी शाळेमध्ये मला जाण्याचा योग आला. मॅडमनी मला स्वतः बोलून, सर आमची विद्यार्थी कशी घडले त्यांना बघा म्हणून विद्यार्थ्यांची चाचणी मला माझ्या मार्फत करून घेतली. खरं पाहिलं तर मी बऱ्याच वेळेस काय असं की आमचे शिक्षक कशाला जाऊ द्या, कंटाळा करतात, कुणीतरी मागायला काहीतरी नाव ठेवेल, लेकर आपल्याला तेवढं काही रस्म देत नाही असं. परंतु त्यांनी जे केलेलं कार्य त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला दिसून आलं. मॅडमची ओळख माझे मित्र राम चंदापुरे सर यांच्या त्या पत्नी आहेत. आणि मी मॅडमच नाही तर त्या शाळेतले शिक्षक सुद्धा खूप उपक्रमशील आहेत. म्हणून ती शाळा संत ज्ञानेश्वर शाळा आज नावारूपाला आलेली आहे आणि त्या माध्यमातून मॅडमचं सुद्धा नाव आणि शिक्षकांचं सुद्धा नाव आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा नाव अहमदपूर शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. त्यांनी मला संपर्क करावा काय,
माझ्यासारख्या माणसाला त्यांनी दूध घ्यावं काय, माझ्याकडे काय गुणवत्ता आहे त्यांनी ओळखून पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी माझ्याकडं संपर्क करून सर असं हे कोण करू शकतं? ज्यांच्यामध्ये शिक्षणाची जिद्द आहे, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द आहे, अशीच माणसं करतात. म्हणून मी आता या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी संस्थेच्या बाबतीत एवढं सांगितल्यानंतर आता मी आपल्या मुख्य विषयाकडे या ठिकाणी वळूया. विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी सांगतो, आजची शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी आहे. आपण समाजामध्ये बघतो, प्रत्येक जण म्हणतो या ठिकाणी की शिक्षणाचा दर्जा घसरला हो. मी मान्य करतो, कारण मी शिक्षण तज्ञ आहे, मी शिक्षण शास्त्रातून एमएड पीएचडी केल्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. शिक्षणाचा दर्जा हे घसरलेला आहे हे मी मान्य करतो. आजचं शिक्षण हे संख्यात्मक वाढ आहे, गुणात्मक तेवढं नाही. आता या देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की कोणत्या कुठला आपल्याला तो विषय नाही, मात्र त्यांनी सांगितलंय की आजच्या पिढीला कसलं शिक्षण पाहिजे, स्किलफुल शिक्षण पाहिजे. त्या शिक्षणातून त्याला रोजीरोटीचा व्यवसाय उपलब्ध व्हायला पाहिजे. 5-5, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर आजचा विद्यार्थी जर बेकार राहत असेल तर थोडस विचार करण्याचं काय आपल्याला. म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की शिक्षणाचा दर्जा यासाठी घसरला म्हणतो, संख्यात्मक वाढ झाली, गुणात्मक नाही. काही गुणवान आहे तर निश्चितच ते धनवान आहे, त्यांच्याबद्दल नो डाऊट. तुम्ही निकालाच्या बाबतीत बघा, 10वीचा निकाल, 12वीचा निकाल बघा, किती लागतो? 60-65% लागेल. 65% लागला असेल तर 35% विद्यार्थी नापास का होत आहे? त्याच्यातून आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आज आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा अशी व्यवस्था नाही. चांगली लेकरं चांगली नसतात, ते तर गुणवान आहेत, त्यांच्याबद्दल काही न डाऊट आहे. परंतु आज अशी शाळा नाही जे 10वी नापास झालेला आहे त्यांना आमच्याकडे ऍडमिशन आहे. कुठे शाळा सांगा बरं तुम्हाला, अशी शाळा आहे का कुठे? कारण चांगल्यांना चांगलं बनवण्यामध्ये तेवढं महत्व नाही, परंतु जे दबलेले आहेत, जे पिछाळलेले आहेत, त्यांना वर उंचवून त्यांना एका प्रवाहामध्ये आणणं हे आजच्या शिक्षण पद्धतीचं मुख्य उद्देश आहे. त्यांना रोजीरोटी मिळायला पाहिजे. नुसतं शिक्षण घेऊन, डिग्र्या घेऊन ते महत्वाचं नाही. शिक्षण तर आवश्यकच आहे, त्याच्यामध्ये त्याची रोजीरोटीचे व्यवसाय सुद्धा व्हायला पाहिजे. आपल्याला माहित आहे रामदेव बाबाच्या बाबतीत, रामदेव बाबा खूप शिकलेले नाही, योगासनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाज जोडला आणि वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी उद्योगातून करोडो रुपये त्यांनी कमवले. आपण योग करत लोक, आपण योग हे वाईट नाही, चांगली गोष्ट आहे, मात्र आपल्याला त्या शिक्षणाची जोड व्यवसायातून द्यायला पाहिजे. स्किलफुल शिक्षण पाहिजे असं या ठिकाणी माझं मत आहे. म्हणून स्किलफुल शिक्षणासाठी आपण या ठिकाणी आता हे सुंदर हस्ताक्षराची या ठिकाणी दादाने बोलताना सांगितलं की हस्ताक्षर आपलं व्यक्तिमत्व विकास होतो. हे निश्चित आहे. मी प्रायोगिक पद्धतीने तुम्हाला कृतीतून सुद्धा या ठिकाणी दाखवून देणार आहे. या ठिकाणी सुंदर अक्षर जर असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य वेगळंच असतं. खूप लोकांचं असं वैशिष्ट्य या ठिकाणी, माझे काही मित्र आहेत त्या ठिकाणी, त्यांनी सांगितलं सर मी नोकरीसाठी फक्त ऍप्लिकेशन नाही लागली, लोकांनी टाईप करून आणलं होतं, मी माझ्या हाताने लिहिलं मी ऍप्लिकेशन नोकरीचं, आणि ते नोकरीचं ऍप्लिकेशन मी हाताने लिहिल्यानंतर ती जी सुंदर माझं जे अक्षर लिखाण जर आलं त्याच्यामध्ये छाप पडली, तर त्या निवड करणाऱ्या समितीने माझं अक्षर गुणवत्ता निवड केली. माझे मित्र आहेत, चाकुरीला शिक्षक आहेत, चंद्रशेखर भालेराव सर म्हणून आहेत, खूप त्यांचं अक्षर त्यांचं सुद्धा चांगलं आहे. त्यांनी बोलताना असं बोलले त्या ठिकाणी, सर माझं ऍप्लिकेशन वरून माझी निवड झाली. बघा लक्षात घ्या, बाकी तर विचारायला लाभ राहिलं, परंतु व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, अक्षरावरून बरोबर. दुसरे माझे मित्र माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी त्यांना सांगितले की असं कार्यशाळा मी घेणार असं म्हटल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये ते नाही शुरू तालुक्याचे असलेले कुठे त्या ठिकाणी परभणीला प्राध्यापक आहेत डॉक्टर चव्हाण सर म्हणून माझे मित्र आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की माझी निवड केवळ आणि केवळ सुरुवातीला अक्षरामध्ये झाली.
सर्वांनी टाईप करून आणलेलं होतं. मी जे नोकरीचं जे ऍप्लिकेशन होतं ते मी हाताने लिहिलं होतं आणि त्याच्यावरून जी छाप पडली तर माझं सिलेक्शन झालं. म्हणजे याचा अर्थ काय की लेकराची पण पाळण्यात दिसतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. तो व्यक्ती कशी आहे, कारण अक्षरामध्ये काय खूप बारकावे असतात. सुंदर अक्षर येणं हे साधी गोष्ट नाही, त्यासाठी बारकावे खूप काटकसरी असतात. लक्षात आलं. एखादा कवी आहे, एखादा चित्रकार आहे, एखादा मूर्तिकार आहे, सुंदर मूर्ती त्या ठिकाणी तो दगडातून घडवतो. त्याची कल्पनाशक्ती त्या दगडामध्ये तो मूर्ती पाहतो आणि मूर्ती पाहिल्यानंतर त्या दगडातला वेस्ट भाग काढून टाकतो आणि ती मूर्ती बरोबर उभे आपल्या समोर ठेवतो. काय झालं तर त्या दगडात मूर्ती बघितली होती का, तरी दिसली होती का त्याला, त्याच्या कल्पनेत मूर्ती होती. त्या दगडात त्याला लक्षात आलं की ही मूर्ती ह्याच्यातून सुंदर निघू शकते. काय केलं त्या मूर्तिकारानं, त्या दगडातला वेस्ट भाग काढून टाकला बिनकामी आणि ती सुंदर मूर्ती जशाला तशी उभी होती. ती कुठे होती मूर्ती, त्याच्या कल्पनाशक्तीत होती. कवी एखादी कवितेतून त्या ठिकाणी कल्पनेच्या माध्यमातून एखादा विषय मांडतो. असं म्हणलं जातं जो न देखे रवी वो देखे कवी. त्याची कल्पनाशक्ती एवढी बलाढ्य असते की तो विचारांच्या पलीकडे जाऊन एखादा चित्रकार आहे, तो न पाहता सुंदर चित्र काढतो. चित्र समोर दिसत नाही त्याला, मात्र तो चित्र त्या ठिकाणी न बघता सुद्धा तो चित्र काढतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, त्याच्या कल्पनेमध्ये तो चित्र. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता ह्या सुंदर हस्ताक्षराचं महत्व. सुंदर हस्ताक्षर केव्हा येतं, मन आणि मनाची एकाग्रता, बुद्धी, त्याच्यानंतर आपला हात, अवयव सर्व एकाग्रता केल्याशिवाय येत नाही. त्याचा परिणाम असा आहे की अक्षर सुंदर असल्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं, त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी त्याला खूप महत्व आहे. परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क पडल्यामुळे त्या ठिकाणी त्याला त्याच्या जीवनामध्ये आणखी उत्साह वाटतो. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं अक्षर सुंदर असल्यानंतर आपण बघितल्याबरोबर आपल्याला मन, त्याचं अक्षर बघितल्याबरोबर आपलं मन आनंदी होतं. अरे किती छान लिहिला तो तुम्ही. मी कुठेही जर असा अर्ज लिहिला असेल, मी कुठेही त्या ठिकाणी जर काही माहिती लिहिली असेल किंवा बँकेमध्ये मी एखादी स्लिप दिली असेल, तिथे मी त्या ठिकाणी माझं नाव म्हणा किंवा माहिती लिहिली असेल तर सुंदर अक्षरामध्ये मला किती वेळ म्हणलं कुणाचा अक्षर होईल. म्हणजे आणखी नव्हतं, त्याच्यातून प्रशंसा होते आणि माणसाला उत्साह वाटतो, आणखी खूप चांगलं लिहावंसं वाटतं आणि प्रेरणा मिळते ह्याच्यातून. आणि लक्षात घ्या, परीक्षेमध्ये मार्क चांगले पडतातच, कारण सुटसुटीत सुंदर. पुणे विद्यापीठाने तर एक नियमच काढला होता, ज्यांचं अक्षर खराब असेल त्यांना 0 मार्क मिळते. त्याचं मी तुम्हाला हे दाखवतो, तुम्हाला त्याचा पुरावा त्या ठिकाणी पुणे विद्यापीठाने काढलेलं त्या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या बाबतीत असं त्या ठिकाणी त्यांनी काढलं होतं. त्या शिक्षकांना विचारलं की बाबा तुम्ही असं कसं म्हणताय, तो शिक्षक म्हणतो पेपर तपासणार, खरं सर सांगा, तुम्ही सांगा, हे वाचताच येत नाही तर मार्क कशी. त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं विद्यार्थ्याचं, मात्र त्या शिक्षकाला वाचताच येत नाही. शिक्षकांना सुद्धा आणखी कोणाला वाचता येत नाही, मार्क कसे पडले. लक्षात आलं. आता हा एक मुद्दा झाला या ठिकाणी. अक्षराच्या माध्यमातून सुंदर जर आपण या ठिकाणी लिहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपण बघा की अक्षरामुळे त्या ठिकाणी परीक्षेमध्ये मार्क चांगले पडतात, गुणवत्तेमध्ये सुधारणा होते, शाळेचा निकाल वाढतो, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते, पालकांना सुद्धा उत्साह होतो आणि विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, कुठेही तो भरभराटीला येतो. बघा लक्षात घ्या, या स्किलचा वापर दुसरीकडे सुद्धा जीवनामध्ये होतो. नुसतं अक्षर सुधारतं म्हणजे याचा अर्थ असा नाही की परीक्षेतच मार्क जास्त पडतात. अशा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होतो, कारण त्याच्यामध्ये जी काटकसर असते, जे बारकावे असतात, बरोबर आहे, कसलेही चुका तिथं मान्य होत नाहीत. आता मी तुम्हाला इथं कार्यशाळेमध्ये आता मी दाखवणार नाही तुम्हाला शेवटचा वागतो त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी असतं तर ते, बरोबर आहे. तर त्यासाठी म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये त्या लेकराच्या, त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य मन लावून करण्याची स्किल विकसित होती. वाचन मन लावून करणे, लिखाणाचं मन लावणं आहे, पाठांतर मन लावून करणे,
बरोबर आहे. कोणी बोलत असेल तर ते मन लावून ऐकणे. का ही कला इथे विकसित झाली आणि म्हणून त्या कलेचा त्या स्किलचा वापर त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्याकडे केला. दुसरीकडे पुढे घरात आहे, घरामध्ये कोणाबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, घरात वस्तू कशी ठेवायची, कोणतं काम कसं नियोजन करून करायचं, कारण इथे ते स्किल शिकवली जाते. आता मी तुम्हाला दाखवणार त्या ठिकाणी या सुंदर हस्ताक्षराच्या नियमावलीमध्ये एक टिंब जरी कमी आणि जास्त झाला तर अक्षरामध्ये फरक झाला. आता सुंदर हस्ताक्षराची इथं शाहरुख सर इथं बसलेले, ते त्याचे संयोजक आयोजक सर्व त्या ठिकाणी. तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो त्याचं वैशिष्ट्य, ते इथे क्लास घेत आहेत अहमदपूर शहरामध्ये. लोक पालक त्यांच्याकडे पैसे देऊन आमचा मुलगा खूप छान झाला म्हणून त्याचे पाय पडून जातात. खरं तर पडायची गरज नाही का, त्यांनी पैसे दिलेत. त्यांचा मुलगा जर सुधारला असेल तर त्याचे त्यांनी पैसे दिलेले. मात्र त्या आई वडिलांना त्याचं त्या लेकराचं अक्षर होऊन एवढं ऊर भरून येतं की माझा मुलगा कसा होता ना, किती छान झालेला. आणि ते केले आणि त्याचा फायदा त्यांच्या जीवनामध्ये झाला, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये झाला. आता खऱ्या अर्थाने ही सुंदर हस्ताक्षराची ही कला शिकवण्याची नाही, आपल्या माहितीचं असू द्या, ही कला शिकवणे नाही, हे विद्यार्थ्यांना घडवणे. शिकवणे अर्थामध्ये कसं, आता मी तुम्हाला बोलतोय हे झालं तुम्हाला शिकवणे. घडवणे म्हणजे काय, की त्या लेकराला जवळ घेऊन त्याच्या चुका दुरुस्ती करून दाखवणे. पुन्हा चूक झाली पुन्हा दाखवणे, पुन्हा चूक झाली पुन्हा दुरुस्त करणे, पुन्हा चूक झाली पुन्हा दुरुस्त करणे. आणि त्यातून काय होतंय, कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये आपण समजा दुसरे ट्युशन आपण जर लावले असतील लेकरांचे किंवा शाळेमध्ये शिकवत असतील, तिथं खात्री पडत नाही. शिक्षण आम्ही सुद्धा प्राध्यापक कॉलेजमध्ये प्राध्यापक आम्ही शिकवतो, लिहून जातो त्या ठिकाणी. मात्र या मेथडमध्ये ते सराव विद्यार्थ्यांना शिकवतात नसून ते घडवतात. पुन्हा 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 त्यांच्याकडून करून घेणे, पुन्हा पुन्हा करून घेणे, जोपर्यंत अक्षर त्यांचा सुंदर येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस त्याची चालत असते. लक्षात घ्या. आता हे घेणारे क्लासेस घेणारे सर आहेत, शाहरुख सर आहेत, त्यांचं वैशिष्ट्य कसं आहे की त्यांना ही विद्या विकसित झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये खूप आमूलाग्र बदल झाला. यांनी इंग्लिश मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. काय झाला फायदा कुठे झाला, विद्यार्थ्यांना झाला, त्यांना झाला. त्याच्यानंतर त्यांना आर्थिक फायदा त्या ठिकाणी होतो त्यांच्या पद्धतीने, बरोबर आहे. आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा बदल झाला. आणि या माध्यमातून लेकरांना त्या ठिकाणी कसं आहे की विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारचं हे पूर्ण बदल घडून येतो. आता त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावा लागतो. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. सरावातून मनुष्य हा एक्सपर्ट होतो. सरावातून या ठिकाणी व्यक्ती एक्सपर्ट होतो. काही तुम्हाला उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सरावातून उदाहरण या ठिकाणी असं सांगतो, या ठिकाणी बघा की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस केली तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपर्ट होता तुम्ही लिखाणामध्ये. आता विद्यार्थ्यांना आपण सर शिक्षक वगैरे असतात वर्गामध्ये म्हणतात तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे लिहून काढा. विद्यार्थी काय करतात, सरांनी सांगितले भरभर 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 लिहून काढले. ही नाही, सर काय करतात त्यांना कामाला लावतात आणि विद्यार्थी काय करतात एक पेज घ्यायचं लिहून मोकळे होतात. नाही, तुम्ही एक लाईन लिहा. एक लाईन तुम्ही कसं लिहायला पाहिजे, त्या पुस्तकात जसं दिलेलं आहे त्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल याची तुम्ही लिखाणामध्ये तुम्ही म्हणजे गुणवत्ता म्हणा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी स्किल यायला पाहिजे. मार्गदर्शन तर करणारे असतात तर तुम्हाला इतपर्यंत सराव ज्यावेळेस तुमचं खूप चांगलं होईल तेवढं तुमच्यामध्ये एक्सपर्ट बनेल. लक्षात काय म्हणतो. आता सरावाचं एक उदाहरण देतो. विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनिटांनंतर आपली लिंक संपेल. पुढच्या लिंकला लगेच आपण सर्वांनी जॉईन व्हायचंय. सर आपल्याला हस्ताक्षर कसं काढायचं आहे ते सरांच्या मार्गदर्शनानंतर लागलीच आपल्याला ते घेणार आहे. 3 मिनिटांनंतर लिंकचे बंद झाली की पुढच्या लिंकला आपण जॉईन व्हायचंय. तर लक्षात घ्या मी काय म्हणतो की यासाठी एक व्हायोलिन वादक क्रिस्ला नावाचा त्या ठिकाणी तो
व्हायोलिन वादक होता त्या ठिकाणी. एवढं सुंदर अप्रतिम त्या ठिकाणी तो वादक होता. तर त्याला लोकांनी विचारलं त्याला एवढं सुंदर कसं काय शक्य हो असं त्यांना विचारलं. तर त्यांनी म्हणले प्रॅक्टिस. कसं झालं त्या ठिकाणी ते म्हणतात मी 1 महिना जर ते वाद्य वाजवायचा जर सराव नाही केला तर ते माझ्या वाजवण्याचा फरक माझे श्रोते ओळखतात. इतर लोकांच्या पेक्षा श्रोते त्याचे जवळ असतात बरोबर. त्यांना 1 महिना प्रॅक्टिस. परत त्याच्यानंतर ते सांगतात त्या ठिकाणी जर मी 8 दिवस जर सराव नाही केला तर माझ्या वाजवण्यातला फरक माझ्या पत्नीला कळतो. श्रोत्यापेक्षा पत्नी जवळ आली कारण जास्त माहिती होती. पण ते आणखी पुढे असं म्हणतात की मी 1 दिवस जर सराव नाही केला तर त्या वाजवण्याचा फरक मला जाणवतो. तुमच्या लक्षात आलं असेल प्रॅक्टिस किती महत्वाची. सराव सुंदर लिखाण करून ते पुन्हा पुन्हा लिहित जाणे हे महत्वाचं. आणखीन एक जगातलं उदाहरण देतो तुम्हाला. पास्को पिकासो त्या ठिकाणी एक सुंदर चित्र रेखाटणारा होता. त्याला एका महिलेने विचारलं यू आर पास्को पिकासो. त्याने म्हणलं यस. किती तुमचं नाव आहे. आपल्या देशामध्ये एम.एफ. हुसेनपेक्षा तो खूप सुंदर चित्र रेखाटणारा होता. त्याला विचारले की मला एक तुमच्याकडून एक चित्र रेखाटून घ्यायचंय. तो 30 मिनिटांमध्ये सुंदर चित्र रेखाटून त्या महिलेला दिलं. 30च मिनिटांमध्ये. आणि त्याची किंमत होती 50 लाख रुपये. बघा त्या पास्को पिकासोला त्या ठिकाणी विचारलं गेलं की एवढं सुंदर तुम्ही कसं काय चित्र काढला. तर तो म्हणतो हे मी 30 वर्षापासूनचा माझा जो सराव आहे प्रॅक्टिस त्याचं हे फळ आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ते सहज मला मिळालं नाही. तेवढं सोपं नाही. तो म्हणतो कष्टाला पर्याय नाही. इतका सराव तुम्हाला व्हायला पाहिजे. इतका सराव व्हायला पाहिजे झोपे सुद्धा तुम्हाला ते काढायचं म्हणलं तर तुम्हाला काढता येऊ शकेल. इतकं तुमच्या रक्तामध्ये भिनायला पाहिजे असा कथा. म्हणजे सरावाचा एवढं महत्व या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आता मी पुढच्या लिंक मध्ये पुढच्या याच्यामध्ये ते कार्यशाळेचं नियमावली काय आहे, हस्ताक्षराची नियमावली काय आहे, कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने केल्यानंतर अक्षर चांगलं सुधारतं त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मी. परंतु तुमची स्वतः मनाची तयारी पाहिजे. आणि पालकांनी आपल्या पाल्याला लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं सुंदर हस्ताक्षर हे दैवी देणगी नसून ती एक प्रयत्न साध्य कला आहे. कधी कधी आपण असं म्हणतो एखादं अक्षर चांगलं आहे तर आपण म्हणतो नाही हो त्यांना ते लहानपणापासूनच देणगी आहे. त्यांना ते प्रयत्न साध्य त्या ठिकाणी ती कला त्यांनी विकसित केली प्रयत्नातून म्हणून त्यांना ती विद्या प्रगत झाली. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो या ठिकाणी की तुम्हाला माझं सुद्धा या ठिकाणी असं वैशिष्ट्य उदाहरण आहे. मी लहानपणापासून माझं अक्षर वेगळंच ते तसंच आहे माझं. परंतु हा हॅलो सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पुन्हा स्वागत. आणि प्राध्यापक अकबर लाला सरांनी या ठिकाणी आतापर्यंत सुंदर हस्ताक्षराचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे आतापर्यंत सांगितलेलं आहे. यापुढे ते कार्यशाळेच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण सुंदर हस्ताक्षर कसं काढावं हे आता आपल्याला सांगणार आहे प्राध्यापक अकबर लाला सर. ओके धन्यवाद सर. आता मी या ठिकाणी आपणास प्रात्यक्षिक दाखवणार आहे. आलं सर्व इथे दिसत ओके बघा विद्यार्थी मित्रो आता ह्याच्यावर आपण माहिती पाहिली. आता प्रत्यक्ष कृती कशी होते तर थोडस या ठिकाणी निरखून पाहावं तुम्ही. आणि इथं इंग्रजी आणि मराठी
दोन्हीही हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी आपल्याला काय करावे लागतील तर या ठिकाणी थोडस तुम्हाला दाखवतो. आपण याकडे इकडे लक्ष द्यावं. सर ही माईक थोडी इकडे घ्यावं लागेल ना. नाही येत असं बोलत नाही. हा बघा या ठिकाणी आता हे मी इथं ही रेषा ओढलेली आहे. बघा इथे मी या ठिकाणी आपणास इथं रेषा दाखवतो. इथे मी रेषा रेखांकित केलेलं आहे, काही लिहिलेलं आहे. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा म्हणून इथे आपण दाखवलेलं आहे. बरोबर आहे. तर जर तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडं आणखी मोबाईल जवळ केला तर हे बोर्ड तुम्हाला व्यवस्थित दिसेल. अलीकडे आणखी तुम्ही आलात तर हे बोर्ड, त्या बोर्डावरचं वैशिष्ट्य बघा. या ठिकाणी मी तर रेषा आखलेले सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड स्पष्ट दिसायला लागलाय ना. हॅलो बोर्डावर लिखाण केलेलं आहे, लिहिलेलं आहे. बोर्डावर सर लिहिता असताना दिसत आहेत का? व्यवस्थित स्पष्ट दिसायला बोर्डावर नाही. बरोबर आहे. दिसायला सर स्पष्ट दिसायला दिसतं ना. इथे मी दिसत नाही ना. दिसायला. बघा विद्यार्थ्यांना इथे मी आपली वही जी आहे ना, एक रेखी वही, एक रेखी असो, चार रेखी असो, दोन रेखी असो, कशामध्ये असो त्या ठिकाणी लिखाण कसं करायचं त्या ठिकाणी त्याची नियमावली सांगतो तुम्हाला. इंग्रजी आणि मराठी दोन्हीचंही दाखवतो. सुरुवातीला इथं मी लिहिलेलं, मी इथं मराठीमध्ये लिहिलेलं बघा. ही एक रेखी वही आहे, ही एक आहे, ही खाली आहे. आता बघा लक्षात घ्या, या एक रेखी वहीमध्ये हे कंटेंट ऑफ मॅटर जे आहे लक्षात घ्या. इथं ही एक रेषा आहे आणि खालची एक रेषा आहे. आपली वही जी आहे जनरल वही, त्यातलं मी सांगतो त्या ठिकाणी कसं लिखाण केलेलं बघा. या ठिकाणी की या रेषेच्या अर्धच आपण सुरुवात करायचं लिखाण हे शब्द लक्षात घ्या. ही जी रेषा आहे नाही त्या दोन रेषेच्या अंतरमध्ये मध्ये मी डॉटेड रेषा मारली. डॉटेड रेषा आहे लक्षात येतं का म्हणतो बघा. आणि इथं मी लिहिलेलं आहे अंकुश हा शब्द लिहिलाय मी. अंकुश काय केलं मी, हे जे अक्षर आहे मी अर्ध्यातच लिहिले आहे बघा. आणि अर्धा स्पेस खाली रिकामा सोडलेला आहे. अर्धा कशासाठी असतो, खालचा उकार आहे या शब्द या अक्षराचा जो काही उकार इथं आला किंवा ह्याच्या खाली असणारा जो शब्द आहे त्याच्यावरची वेलांटी असेल. आता इथे मी एक रे शब्द असं लिहितो बघा. काय झालं हे लक्षात घ्या. हे नियमावली लक्षात घ्यायचं. पहिला मुद्दा असा आहे की पुस्तकामध्ये कसं अक्षर दिलेलं आहे त्या पद्धतीने लिखाण करायचंय. कसलाही भरकटा मारायचा नाही, कोणत्याही अक्षराला काही खालचं. आता हे रे आहे ह्याच्यापेक्षा जास्त येतं कामा नाही खाली. कारण ही जर रेषा जर खाली आली याची आवश्यकतेपेक्षा जास्त आली तर इथे असणारा जी कोणती वेलांटी असेल त्याला चिकटते. लिखाण करीत असताना आपल्या पुस्तकामध्ये बघा शब्द जवळ असतात आणि गोल असतात मात्र चिकटलेले नसतात. ही काळजी घ्यायची. आपण लिहित असताना शब्द कसे लिहायचे, गोल अक्षरामध्ये लिहायचंय आणि एकमेकांचं त्या ठिकाणी त्या शब्दामध्ये असणारे जे काही अक्षर असतील ते जुळता कामा नये, फरकटा मारता कामा नये. कधी कधी आपण ही रे मारायचा आपण खाली जास्त घेतो, वर ही तिची प्रत्येकाच्या मर्यादा आहेत. मर्यादेच्या कक्षा ओलांडायच्या नाही. लक्षात आलं काय म्हणतो. मराठी असेल इंग्रजी असेल दोन्ही मध्येही त्या नियमाचा वापर करायचा. आता मी मराठीचा अगोदर दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर आणखी इंग्रजी सुद्धा तिकडे दाखवतो. त्या काय दिलं मी, एक रेखी वही आहे. आपण शाळेमध्ये वर्गामध्ये आपण लिहित असताना एक रेखी वहीमध्येच आपण लिखाण करीत असतो. आणि हे आणखी एक वैशिष्ट्य आहे की हे हस्ताक्षराची विद्या कुणाला अवगत करायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वरचे विद्यार्थी. आता पहिलीचे विद्यार्थी वरचे का सांगतो मी, ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येतं
त्या विद्यार्थ्यांचं अक्षर सुंदर करतात. आता शाहू सर क्लासेस घेत ते कोणते घेतात माहिती का? दुसरीच्या वरचे विद्यार्थी घेतात, पहिलीचा विद्यार्थी घेत नाही. कारण पहिलीचे विद्यार्थ्यांना ते लिहिण्यामध्येच वेळ जातो त्याचा. आता ते क्लास घेतात ना, ज्यांना लिहिता येतंय कसंही वापरत वेळ वापरत असते ना, मग त्याच्यामध्ये सुबकता कसे येईल किंवा त्याच्यामध्ये चांगलं कसं लिहिता येईल, त्याला आकार कसा देता येईल किंवा वेस्ट भाग कसा छाडता येईल ते छाटून ते तुम्हाला दाखवत असतात. लक्षात आलं? आता मी या ठिकाणी सांगितलं हे रे शब्द काय झालं, हे इथे जी रिकामं स्पेस होता तर बघा हे याच्यासाठी उपयोगी झाला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता मी दुसरा की शब्द घेतो कोणताही, बरोबर आहे. आता त्या ठिकाणी ठिकाण शब्द असा आपण येतो, बघा हे ठिकाण. राईट. काल आणि परत त्याच्यानंतर आणखी शब्द बघा, या रेषेवर रेषा सुद्धा व्यवस्थित मारता यायला पाहिजे, ही सुद्धा वेगळी वाकडी होता कामा नये. जर आपल्याला रेषा ओढता येत नाही तर त्याचा सुद्धा सराव करावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की सुरुवातीला आपल्याला अक्षर सुधारण्यासाठी घरी एक वेगळा स्वतंत्र वेळ द्यावा लागतो त्या ठिकाणी. कारण रेषा अशा हे रेषा आता मी त्या रिकामी स्पेस सोडलेला आहे, त्या रेषा या पद्धतीने याचा सुद्धा सराव पाहिजे. त्याच्यानंतर आडव्या रेषा, हे आडवी रेषा ही उभी रेषा, बघा ही रेषा उभी रेषा आहे. वाटतं तसं थोडं सोपं नाही. लक्षात आलं का म्हणतो, याचा सुद्धा सराव व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन आपल्याला वेलांटी द्यायची, ही वेलांटी द्यायची असेल तर कशी दिली त्या ठिकाणी लाईन, प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. मी लिखाण कसं केलेलं या ठिकाणी, अक्षर गोल यायला पाहिजे, बरोबर. लहान मोठे होता कामा नये, काना मात्राच्या पेक्षा अधिक होता कामा नये, विनाकारण मोठं होऊ नये. कारण मोठं झालं समजा इथं समजा इथे वेलांटी मोठी दिली असती, काय झालं असं वर चिटकलं असतं, अर्थाचा आनंद होतो त्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगितलेलं आहे जवळ लिहायचंय, एक शब्द त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी त्या शब्दामध्ये असणारे जे अक्षर आहे ते जोडता कामा नये. साधारणतः त्या एका शब्दामध्ये आणि दुसऱ्या शब्दामध्ये अंतर आपल्याला जर कळालं ठीक आहे, नाही तर आपलं ही जी बोट आहे ना वहीमध्ये वही एवढा अंतर तरी निदान असावं. कारण वाचणाऱ्यांना स्पष्ट वाचता यावं, वाचताचा तो विषय नाही तर त्याला आनंदी वाटावा. अरे क्या बात आहे, किती छान लिहिलं हो, किती छान लिहिलं असं वाटवं त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो. खरं पाहिलं तर आता ही 1-2 तासामध्ये होण्यासारखं नाही, फक्त तुम्हाला मी थोडंसं मार्गदर्शन करून या ठिकाणी हे कसं असतंय, कसं करायला पाहिजे हे टेक्निक तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय लक्षात ठेवायचं की आपण हे अक्षर आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. कारण शाळेमध्ये लिखाण जे असतं फास्ट असतं, परीक्षेमध्ये लिखाण फास्ट असतं, बरोबर आहे. परंतु आपल्याला सुरुवात घरातून स्वतंत्र एक वेळ देऊन एकच लाईन का असेल आपल्याला पेज वरून यायला म्हणजे अपेक्षा नाही. आता हे शाळेमध्ये का शिकवलं जात नाही, कारण ही कला वेगळी. त्या शिक्षकांना येत नाही, विचारांना काय येत नाही की ही कला वेगळी शिकावी लागते. मी प्राध्यापक म्हणून सुद्धा मला ही कला अवगत नव्हती, मला शिकावं लागलं. त्यावेळेस मी तुमच्या जवळ सांगू शकतोय, माझ्या मुलांना या ठिकाणी शाहरुख सर या ठिकाणी ते घेत क्लास, त्यांना अवगत नव्हतं, म्हणून त्यांना स्वतंत्र ही विद्या अवगत करावी लागली, म्हणून त्यांना ती जमते. आणि हे केल्यानंतर आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पुन्हा लिहिणे, सराव पुन्हा प्रॅक्टिस करणे आणि शब्दांना एकमेक त्या ठिकाणी चिटकता कामा नये हे लक्षात ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. काय केलं मी, वरची रेषा खालची रेषा आहे, बरोबर. शब्द लिहिण्याचा हक्क या आर्ध्यामध्येच
येणारच. लक्षात आलं काय म्हणतो? कारण खाली जागा आपल्याला यासाठी सोडायची आहे की खालची जागा या अक्षराचा उकार आहे, या खालच्या अक्षराची व्हेलायटी आहे, मात्रा आहे, तो स्पष्ट त्याच्यावर रेखांकित करता आला पाहिजे. खालचं वर चिटकता कामा नये, वरचं खाली चिटकता कामा नये. जर चिटकलं तर अर्थ बदलला. बरोबर आहे? हे मराठीच्या बाबतीत सांगतो. बरोबर आहे? इंग्रजी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आता सांगताना लिहिलेलं आहे. आता हे अगोदर लिहून ठेवलेलं मी पुन्हा सुद्धा तुम्हाला लिहून दाखवतो. लक्षात आलं काय म्हणतो? ज्यावेळेस फुल स्टॉप झाल्यानंतर आता बघा इथे सुद्धा काय केलेलं आहे, पहिला या ठिकाणी शब्द कॅपिटल काढला मी. बरोबर, ते मोठे यायला पाहिजे आणि हे शॉर्ट मध्ये असं छोटं. बरोबर, पहिली बाराखडी हे दुसरी बाराखडी आणि हे शॉर्ट मध्ये घेतलं. आता हे वाय जे आहे ते वायचा पाय खाली जातो. लक्षात आलं काय म्हणतो? आता त्याच्यानंतर बघा, आता हे यल आहे, यल. बरोबर आहे, यांची हे वर वर डोकं वर जाते, मात्र याला चिटकता कामा नये. लक्षात आलं का म्हणतो? मी सुद्धा इथे रेखांकित केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा डॉटेड लाईन दाखवलेली मी डॉटेड. बरोबर, या डॉटेड मध्ये स्मॉल या ठिकाणी असणारे अक्षर त्या ठिकाणी लिहू शकतात. बरोबर आहे. आता उदाहरण समजा मला बुक लिहायचंय, आता बघा या ठिकाणी लिहितो बघा. बघा काय केलं मी, पुढचा हे दुसऱ्या बाराखडीचं पी आहे, त्याचा पाय खाली आला. पहिल्या बाराखडीची नोवर आहे, राईट. त्याच्यानंतर मी याच्यातच बसवलं करा. बरोबर आहे. आणि काही काही विद्यार्थी काही लोक काय करतात, हे टीचा भाग वरून घेतात. असा घ्यायचा नाही. लक्षात आलं का म्हणतो? याचा हक्क दुसऱ्या बाराखडीचा या पूर्ण या अर्ध्यामध्ये बसायला पाहिजे. आणि ज्या अक्षरांचे पाय खालचे भाग ते खाली येतात त्याला खाली येऊ द्या. आता याच इथं वर आलेलं आहे, वर परत गेलेलं आहे. लक्षात आलं? आणि पहिली बाराखडी आणि दुसरी बाराखडी ज्या ठिकाणी फुल स्टॉप असेल, बरोबर आहे, तिथून आपण त्याला कॅपिटल मध्ये घ्यायचं आहे. आणि ज्याला आता मला इथं पी कॅपिटल कसं घ्यायचं मी, बघा हे पाय याचं वर घेतलं मी. लक्षात आलं? दुसऱ्या बाराखडीचं वाय. आता पहिल्या बाराखडीचं मला जर वाय जर घ्यायचं असेल, आता बघा कसं घ्यावं लागेल. लक्ष द्या इकडे बघा, हे बघा हे वाय आलं. आता मी इथे काय करतो, या ठिकाणी वाय ई हे डबल एस. काय केलं मी, हा वाय या ठिकाणी बघितलं तर खाली आलेला आहे, मात्र हा पुढे गेलेला आहे. बरोबर. आणि मी नंतर काय केलेलं आहे, याच्यामध्ये बसवले त्याला. आणि यासाठी मात्र आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की वर्गामध्ये जर तुम्हाला अक्षर सुधारायचं असेल तर बॉल पेनचा वापर करू नका. कारण बॉल पेन अजून तुम्हाला येत नाही. त्यासाठी तुम्हाला पत्तीची पेन वापरायचं असेल तर वापरा. आता पत्तीचा पेनचा कालावधी गेलेला आहे, शाई वगैरे लागते, हात खराब होतात, वह्या खराब होतात, पेन खराब होतो. त्या ठिकाणी जेल पेन वापरा. बरोबर, तो कागदाला धरून त्या ठिकाणी स्लिप होत नाही. कधीपर्यंत तुम्हाला अक्षर तुमचं सुधरत नाही तोपर्यंत. आणि सुंदर अक्षर आलं म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आपलं अक्षर सुधारलं. लक्षात आलं काय म्हणतो? सुंदर अक्षर कधी येतं हेही सांगतो तुम्हाला. तुम्हाला सुरुवातीचे 2, 3, 4 महिन्यामध्ये अक्षर तुमचं सुधारतं. आणि सुधारल्याबरोबर काय वाटतं, पालकांना वाटतं, विद्यार्थ्यांना वाटतं, अरे बाबा का आमच्या मुलाचं अक्षर छान झालं. ते अक्षर तुमचं हळू लिहिल्यानंतर सुंदर आलेलं आहे. अक्षर कधी सुंदर तुमचं राहतं की ज्यावेळेस तुम्ही फास्ट लिहिताल, स्पीड मध्ये लिहिताल आणि त्यावेळेस सुंदर आलं तर ते टिकण्यासारखं आहे. आता ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका आपल्याला हळू लिहायला जमणार नाही.
हळू दिल्यानंतर आपलं प्रश्नपत्रिका पूर्ण, उत्तरपत्रिका सोडवणार, बोलणार नाही पूर्ण, बरोबर आलं लक्षात? आणि वर्गामध्ये शिक्षक एवढ्या हळूवार देणार नाही, हा चला घ्या बरं घेऊन मी सांगतो असं म्हटल्यानंतर ते स्पीडनं सांगतात, तुम्हाला ते कव्हर होत नाही. म्हणून सुंदर अक्षर आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी त्याचा सराव इतका अधिक करावा लागतो की त्याचा अंदाज नाही. लक्षात आलं काय म्हणतो? या गोष्टींचा वापर तुम्ही जीवनामध्ये जर केला तर तुम्हाला अक्षर सुधारण्यासाठी उपयोगी ठरतो. आता मी तुम्हाला काही वह्या दाखवतो, अक्षर कसं सुधारतंय त्याच्या वह्या माझ्याकडे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जुने आहेत, तर ते तुम्ही या ठिकाणी बघावं. आता बघा, हे शाहरुख सर क्लास घेत आहेत आणि घेतल्यानंतर त्यांनी कसं घेतात त्याची पद्धत सांगतो या ठिकाणी. आता हे पालकांना एवढं वेळ देता येणार नाही त्यांना, बरोबर आहे? पालकांना एवढं वेळ देता येत नाही, म्हणून हे कृतीतून घडून आणणं आवश्यक आहे. हे तुम्हाला दिसतंय का बघा, नसेल तर आणखीन जवळ आहे म्हणून आणखीन जवळ येतो. ही वही बघा या ठिकाणी, इथं मी दाखवतो तुम्हाला ही वही. हे या वहीमध्ये इथे लिहिलेलं आहे, पहिल्या दिवसात अक्षर म्हणून लिहिलं बघा, इथे लिहिलेलं आहे का बघा? कसं आहे बघा ते अक्षर ते आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, सर्व मुळाक्षर आहेत विद्यार्थ्यांचे, हे कशा पद्धतीने दुरुस्त करून घेत आहेत हे बघा इथे बघा, हे बघा त्या शास्त्रानुसार कसं यायला पाहिजे ते दाखवले. बरोबर आहे? हे बघा, त्याच्यानंतर हे पूर्ण आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काना, मात्रा, वेलांटी हे सुद्धा त्यांनी कसं करून घेते ते बघा. काय म्हणता मॅडम? हो दाखवतो मी, इथे दाखवले मी, आणखी दाखवतो, परंतु हेही कसं त्या ठिकाणी आता इथं थोडं दाखवले मी इथं मुळाक्षर काही, तरी आणखी त्या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर आता बघा इथे फायनल झाल्यानंतर हे बघा विद्यार्थ्यांचे अक्षर, हे मराठीचं झालं. आता इंग्रजीचं सुद्धा, आता मॅडम मध्ये सर तुम्ही दाखवा, तर परत आणखी इथं दाखवतो तुम्हाला मी. बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणखी दाखवतो, या ठिकाणी आणखी इथे शब्द दुसरे मी लिहितोय या ठिकाणी, आपण काळजीला बघा या ठिकाणी. लक्षात आलं? आता मी इथे लिहिते लुक हा शब्द लिहितो, लुक. हे बघा, जर कॅपिटल जर असेल तर याला असं लिहायचं. बघा इथे जर कॅपिटल जर लिहायचं असेल, जर कॅपिटल जर नसेल, हे कॅपिटल जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी याला कसं करावं लागेल, हे बघा हे लुक शब्द. काय केलं मी याच्यामध्ये, हा दुसऱ्या मराठीचा गेला आहे, लांब आहे तर लांब झाला, परंतु ह्याच्या आर्ध्यामध्ये बसलं मी त्यात. लक्षात येतं काय म्हणतो मी? लुक हा शब्द इथे मी दाखवलेला आहे. आता त्याच्यानंतर आता मला पुट शब्द लिहायचा आहे, पुट शब्द लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना आणखी एक सूचना करतो या ठिकाणी की मी ही शिकवल्यानंतर तुम्हाला काही समस्या असेल तरी विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा, शिक्षकांना म्हणा, तुम्ही मला विचारा, मी त्याचं पूर्ण आणखी तुम्हाला समाधान केल्यासारखं पूर्ण करतो, त्याची चिंता नाही. जोपर्यंत तुमचं समाधान होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. आता इथं मला पुट लिहायचंय, हे बघा पुट, इथे पुट लिहिलेलं आहे बरोबर. आता मला समजा दुसरा शब्द लिहायचा आहे, राईट लिहायचा, राईट. बघा या ठिकाणी कसं लिहितो तुम्ही राईट. बाकीच्या विद्यार्थ्यांनी माईक म्यूट करा. बघा हा शब्द मी कोणता लिहिला का, इंग्रजीतला बघा या ठिकाणी राईट लिहिलेलं आहे बरोबर आहे.
या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे, ज्याचा भाग खाली गेलेला आहे हे मुळाक्षराचा खाली, हे खाली वर जर गेलेला वरचा वर गेलेला नाही आणि मध्ये सेंटर मध्ये राईट शब्द कसा लिहिला बघा तुम्ही. याच फॉर्मेट मध्ये यायला पाहिजे. 4 रेगी मध्ये सुद्धा आपल्याला असं लिहिता येतं, बरोबर आहे. 1 रेगी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अर्थ सांगितलं. हे शब्द या ठिकाणी कसे लिहिता येतात, हे इंग्रजीचं झालं, बरोबर. आणखी इथं मराठीकडे तुम्हाला यायचं असेल तर इथं मराठीमध्ये आणखी तुम्ही सुचवा मला एखादा शब्द, मी ते सांगतो तुम्हाला कसं लिहायचे. आणि शब्द लिहायचा आपण गणितून. आणि बघा इथे या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. हे बघा एवढ्यामध्ये तुम्ही बसवणार आहे त्याला शब्दाला, बरोबर. 1 रेगी वहीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघा त्याचा हक्क अर्धाच असतो, अर्धा भाग खालचा दुसरीसाठी असतो, बरोबर. आता हे आणि बघा इथं लिहितो बघा. या शब्दाला मी प्रिकॉशन काय काय घेतलेलं आहे. ही जी 1 रेगी जी वही आहे आपली त्याच्या आड्यामध्ये जेवढं मी बसवलेलं आहे, मोठ्यातलं मोठं काढलेलं आहे, असं आपल्याला काढता येतं. मात्र काय केलेलं आहे, ही वरची जी जागा आहे राखून ठेवलेली ह्याच्या वेलांटीसाठी उभी केली. लक्षात आलं काय म्हणतो. इंग्रजीचं सुद्धा इथे मी दाखवलेलं आहे शब्द. त्यासाठी आपल्याला अक्षर गोल कसं काढता येईल त्याची काळजी घ्यायची. पुस्तकामध्ये अक्षर कसं आहे गोल, बरोबर बघा त्या ठिकाणी 1 लाईन सुद्धा खाली वरी होत नाही, छापलेली असल्यासारखं त्याच्यामध्ये बसवा तुम्ही या ठिकाणी. आता त्याच्यानंतर आणखी एक शब्द इथं लिहून दाखवतो तुम्हाला, परंतु. हे बघा इथे लिहितो मी, कुठे लिहितो मी, हे बघा इथे लिहितो. बघा हे शब्द मी परंतु लिहिल्यानंतर काय काळजी घेतली, एवढ्या साच्यामध्ये बसवलं आणि खालची त्याच्यानंतर रेषा सुद्धा वरची मी बरोबर रेषेवर रेषा मारायला पाहिजे. आपल्याला वाटतं तसं रेषेवर रेषा मारण्यासाठी सोपं नाही. गडबडीमध्ये फरकाटा मारतो आपण, वाकडी येते. त्यासाठी आपण काळजी घ्यायची की ती वाकडी येणार नाही. त्यासाठी जेवढं हळू काढता येईल तेवढा हळू काढा. आणि नंतर स्पीडला नंतर एकदा तुम्हाला सरावातून पुन्हा तुम्हाला सराव झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, फास्ट मध्ये तुम्हाला नंतर येईल, ऑटोमॅटिकच येते, त्याच्याबद्दल काही. पण सुरुवातीला येणार नाही. त्यासाठी तुम्ही स्पीड ना, आता तुम्हाला गृहपाठाचं वह्या देतात सर वगैरे, तुम्ही काय करता तेवढा लिहून काढायचं म्हणून भरपूर करता. सरांना सुद्धा तपासायचं असते, मोकळे होतात, विद्यार्थ्यांना लिहून काढायचं असते. रात्री आणली फरकट्टा मारला, भरभर लिहिलं, मोकळे झाले विद्यार्थी, मोकळे शिक्षक, मोकळे झालं कंप्लीट. तेवढं त्या विद्यार्थ्यांनी जर सुंदर लिहिलं तर किती छाप पडत सांगा. उत्तर पत्रिका लिहिली तर किती छाप पडत ते सांगा. कसे मार्क पडतील ते सांगा, बरोबर. त्या पेपर तपासणाऱ्याला सुद्धा उत्साह येतो. आम्ही पेपर तपासणार, मी एक्झामिनर होतो, मॉडरेटर आहे. आता सुद्धा 12वीच्या विद्यार्थ्यांचं पेपर तपासत असताना जर एखादा पेपर जर सुंदर लिहिलेलं जर आलं तर आम्ही एकमेकांना प्राध्यापकांना दाखवतो, सर किती छान लिहिले हो, किती सुंदर लिहिले हो, असं मी दाखवतो. आणि कधी कधी मी असंही करतो, जर त्याचं लिखाण जर खराब आहे, वाचून दाखवा बरं कसं, काय वाचावं असं लेखन लिहितात, कायची पिढी आहे असं मी नाव ठेवतो. लक्षात आलं का म्हणतो, का ठेवतो, लेकरांना मी नाव ठेवतो कारण मलाच वाचता येत नाही. आणि वाचता जर येत नाही, उत्तर जर योग्य जर असले तरी त्याला काय उपयोग आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुंदर हस्ताक्षराचा खूप 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 महत्व. आता दादानी सांगितलं तुमच्यासमोर बोलताना, आता सुरुवातीला आपल्याला बोलले दिली की तुमची व्यक्तिमत्व कसं आहे, तुमच्या
तुमचं ते लक्षात येतं. अहो काही काही लोक तर सहीवरून ओळखतात या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व. लक्षात आलं? एवढं महत्व आहे, खरं आहे, करेक्ट आहे. आणि म्हणून कारण मी काय सांगितलं तुम्हाला, ही विद्या कधी येते? मनाची येते करता. बरोबर, बुद्धी मन हात वगैरे एकाग्रता केले. तुम्हाला मी सांगितलं या नियमावलीमध्ये, या हस्ताक्षराच्या नियमावलीमध्ये एक टिंब जरी जास्त जर झाला तर चालत नाही, किंवा एका केसात काही फरक जर वाकडा झाला तर त्याच्यामध्ये जमत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला इथं दाखवतो, पटवून दाखवतो. हीच रेषा तर मी वाकडी करून दाखवली, हीच रेषा काय झालंय? वाकडी झाली. कसा झाला? बरोबर. आणि ह्याच्यामध्ये बघा हे काय झालं, एक दोन टिंबाचा फरक आहे ते जास्त आलेले. हे बघा, हे इथं किती आहे फरक? एक टिंबाचा फरक आहे जास्त आलेला आहे ना. किती बेकार दिसला. आणि ह्याला जर मी असं जर सरळ लिहिलं तर आपला काना मात्रा उकार हे खूप चुकीच्या पद्धतीने होतं. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जर अक्षर जर सुधारायचं असेल तर डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या पुस्तकामध्ये अक्षर कसं दिलेलं आहे. जोपर्यंत त्या पद्धतीने येणार नाही तोपर्यंत मी ते सराव करणार आहे. आणि स्वतःची चूक स्वतः कबूल करता यायला पाहिजे. स्वतःचे समीक्षक स्वतः व्हा. आपल्या खराब अक्षरावर दुसऱ्या हसण्यापेक्षा आपण स्वतः हसायला लागला तर दुसऱ्यांचा हसणाऱ्यांचं तोंड हसणं बंद होत जाईल. आणि कुणी हसले म्हणून आपण वाईट मानायचं नाही, मात्र मनात ठेवायचं मी अक्षर हे सुंदर करून दाखवणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं अक्षर वयाच्या मला तर वाटतंय 30 वर्षानंतर मी त्याची सुरुवात केली. 30व्या वर्षी मला तर वाटतं की माझं शिक्षण पूर्ण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. पण त्यावेळेस माझे डोळे उघडले. आणि डोळे उघडल्यानंतर मी असं विचार केला की बाबा ही विद्या शिकवण्यासाठी माझ्या मुलांना, माझ्या लेकरांना मी पुण्याला पाठवतो. एक मोठी मुलगी आणि हे शाळेमध्ये घेते होते. मला असं वाटत होतं की ही विद्या जर लातूरमध्ये कुठं जर असेल तर मी इथले तर लावलं असतं. आणखी गावात जर राहिली असती तर किती आनंद झाला असता. आता आपल्या गावामध्ये ह्या विद्येचं प्रशिक्षण आहे. सर शाहू सर घेत आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते इथं पालकांच्या प्रतिक्रिया तिथं आता त्यांच्या मी दाखवलेल्या ज्या वह्या आहेत ना, इथं पालकांच्या प्रतिक्रिया इथं उल्लेख केलेले पालकांनी. काय उल्लेख केलेले? सर हम आपके मेहनत पर खुश है. याच्यामध्ये दिलेले त्यांनी यांच्या प्रतिक्रिया पालकांच्या. म्हणजे अहो खराब जर अक्षर असं जर असेल या ठिकाणी, हा जर अक्षर असेल आणि याच्यापासून जर हे जर असं जर अक्षर तयार होत असेल, बघा तुम्ही इथे जर काळजी घ्यायला. बघा हे अक्षर किती छान आहे ते. आणि हे काही जादू नाही, चमत्कार नाही, बरोबर आहे. असेल मी नसेल मी, सुंदर माझ्या अक्षरातून जगाला दिसेल मी दिसेल. लक्षात का म्हणतो? तर यासाठी हे मराठीचं झालं. इंग्रजीचं सुद्धा ते या ठिकाणी असं या ठिकाणी हे बघा हे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला हे बघा मराठी इंग्रजी सुद्धा बघा. हे बघा सुरुवातीचं अक्षर तिथं सरांनी लिहिलेलं आहे पहिल्या दिवसाचे अक्षर. मग नंतर काय केले त्याच्यामध्ये हे बघा ABCD पासून आपण दुरुस्त करून घेतलं. दुरुस्ती कुठून व्हायला पाहिजे? दिसते तुम्हाला सर्वांना ABCD. परत त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखी नाही बघा इथं सुधारल्यानंतरचं अक्षर बघा. आणखी सुधारल्यानंतर बघा आता हे बघा जेवढं तुम्हाला सुबक काढता येईल तेवढं सुंदर होत जाते अक्षर. दिसतंय तुम्हाला हे? आता काही लोकांना वाटतं हे का कमाल झाली चमत्कार. हे चमत्कार नाही, हे प्रयत्न साध्य विद्या आहे. दैवी देणगी सुद्धा नाही. काही काही लोक असं म्हणतात आपण ऐकतो नाही हो जन्मता त्यांना चांगलं ते जन्मताच नसते, त्यांना ती विद्या हस्तगत केली म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आलेलं आहे. लक्षात आलं? आता मी तुम्ही कोणतेही शब्द सांगा मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलेले आणि ते दाखवतो, बरोबर आहे. कोणत्याही पद्धतीने जर म्हणतो तुम्हाला या नियमामध्ये बसून त्या ठिकाणी आपण अक्षर सुंदर काढतो. लिहिण्यासाठी खूप लिहायला
जात नाही जोपर्यंत आपल्याला एकच लाईन द्या तुम्ही पुन्हा 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 द्या जोपर्यंत तुम्हाला ती सुंदर वाटत नाही तोपर्यंत. लक्षात आलं का म्हणतो? खूप निभावली आहे, खूप त्याच्यामध्ये असणारे त्या ठिकाणी असले तरी आपल्याला एक ठोक मला लक्षात ठेवायचा, निभावली खूप जरी असली तरी आपल्याला जरी नाही कळाल्या. आता हे तुम्हाला एक टिंबचा फरक, एक केसाचा फरक हे कुठल्या पुस्तकात नाही की, परंतु आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून आलेले काही उदाहरण नाही. आम्ही लेकरांना त्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी बेटा ह्याला एक टिंब झाला, फक्त एक टिंब तुझं जास्त झालं म्हणून तो कानात जास्त झाला. पण काना वाकडा झाला, किती फरक आहे? एक केसाचाच फरक आहे. बाहेर बघतो आणि याला केसाचा फरक आहे, त्याला सरळ सरळ करायला त्या ठिकाणी आलं ना म्हणून. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इथं काही डेमॉन्स्ट्रेशन करून मी दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक शेवटची कवितेच्या माध्यमातून 6 मिनिट आहेत ना, 6 मिनिटांमध्ये कविता एक तुम्हाला या ठिकाणी सादर करून सुंदर हस्ताक्षर कविता. कारण आता कवी असल्यामुळे लोकांची मागणीच असते पुढे व्याख्यान दिली सगळी कविता हो द्या म्हणून असं म्हणतात. तर बघा या ठिकाणी कविता सुंदर हस्ताक्षरावर या ठिकाणी कविता या ठिकाणी तयार केलेली आहे. त्या कवितेचं वैशिष्ट्य बघा काय आहे. मानले तर प्रश्न असते सुंदर अक्षर, मानले तर प्रश्न असते सुंदर हस्ताक्षर. मानले तर प्रश्न समस्याच वाटतं आपल्याला, बरोबर? अहो कसं करावं की असं वाटायला लागतं. थांब बेटा. हॅलो हॅलो माही, हॅलो सांगुळे माही, हॅलो. थांब ना, सरांची कविता झाल्यानंतर आभार मानायचे बेटा. ओके, 2 मिनिटात एक 2 मिनिटाची कविता झाली ना मग तुला आभार मानायचे. ओके. हा माईक. हॅलो बघा सांगू बघा या ठिकाणी ती कविता. मानले तर प्रश्न असते सुंदर हस्ताक्षर, शोधले तर उत्तर असते सुंदर हस्ताक्षर, मनात साचत राहिले शब्द तर डबके बनते सुंदर हस्ताक्षर, अखंड लिहित राहिले म्हणजे प्रवाही ठरते सुंदर हस्ताक्षर, लेखकाला घडविते, लेखक म्हणजे लिहिणारा कोणी असो, लेखकाला घडविते, खेळविते व मार्ग दाखवते सुंदर हस्ताक्षर, विवेकी लिखाणाचा विकास करते सुंदर हस्ताक्षर, घडवणे घडविण्याची ध्यास घेते सुंदर हस्ताक्षर, कीर्ती आणि स्फूर्तीचे माध्यम असते सुंदर हस्ताक्षर, प्रत्येक शब्द थेंब साठून राहिले तर मोती होते सुंदर हस्ताक्षर, पण माणसाला शिंपले होऊन मौलिक बनवावे लागते सुंदर हस्ताक्षर, पण माणसाला शिंपले होऊन मौलिक बनवावे लागते सुंदर हस्ताक्षर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान छान. गाडगी गायगावकर, गाडगी. हॅलो बेटा गाडगी